गोव्याचे तुम्हाला व्लॉग्स येणार आहेत, उदयपूरचे येणार आहेत. व्लॉग खूप लेट येतील, पण आम्ही हे चाललो आहे हे 26 जानेवारीच्या सुट्टीमध्ये. तर 3 दिवसाचं ट्रिप आहे. तर चला बघूया आम्ही उदयपूरमध्ये काय काय होतं आणि कुठे कुठे फिरतो ते. ॲक्च्युली आम्हालाही नाही माहिती, ऑन द स्पॉट ट्रिप ठरलेली आहे आणि आम्ही पॅकिंग केली आणि निघालो. चला भेटूया उदयपूरलाच. सो आता वाजले सकाळचे 4 आणि आम्ही आमच्या हॉटेलला आता चेक इन करतोय. आधीच बुकिंग करून ठेवलेली. सो आता वाजले सकाळचे 4:30 आणि आम्ही पोचलोय आमच्या रूममध्ये. रूम ही अशी आहे छोटीशी, तुम्हाला दाखवते 1 मिनटं. सो हा आहे एंट्रन्स रूमचा आणि आता त्यांनी एंट्रन्सलाच एक छोटासा बेड दिला आहे, जेणेकरून एक्स्ट्रा पर्सन असेल तर तो इथं झोपू शकेल. आणि त्यामुळे नंतर आतमध्ये गेल्यावर इथं आहे बेड आणि एका साईडला त्यांनी आम्हाला ड्रेसिंग रूम वगैरे दिलेला आहे, ड्रेसिंग टेबल वगैरे. असं रूम छोटासा आहे आणि बजेट फ्रेंडली आहे, सगळ्यात मेन गोष्ट. चला बघूया आता पुढं काय होतं. आता तर थोडा वेळ झोपतोय आणि मग नंतर 8-1 वाजता आम्ही निघूया इथून. सो थोडासा आराम केल्यानंतर आता आम्ही निघाला आहे आउटिंगला. आता हॉटेलच्या जवळच जगदीश टेम्पल म्हणून आहे, हेही एक टुरिस्ट पॉईंट आहे, तिथं आम्ही आलेलो. तर मंदिर खूप सुंदर होतं आणि त्याचं स्ट्रक्चरही खूप सुंदर होतं. खूप जुनं मंदिर आहे हे. तर आता आम्ही आलो आहे बायोलॉजिकल पार्कला आणि मग नंतर जाणार सज्जनगडला. पण इथं आमचे ते जरा जास्तच फॉर्ममध्ये आहेत, कारण सगळे पप्पा सगळे आपल्या पोरांना घेऊन पुढं पुढं पळत आहे. एनर्जी डाऊन होईल लवकरच. सो तर मी इथं माझ्या फ्रेंडसोबत आलेले आहे, म्हणजे आम्ही 3 फॅमिलीज आलेलो आहोत इथं फिरायला. तर बघूया आता काय काय आम्ही पुढं बघतो. पहिले तर आम्ही आता हे बायोलॉजिकल पार्क पूर्ण फिरतो आणि मग पुढं जातो. ऑस्ट्रिच काय आहे? हां दिसला का इकडं? चिवची दाखवते वेगवेगळ्या चिवची राहू द्या गायला येतात. चिक्कारा देखेंगे मनवा हम. जवळ आलं म्हणून फ्लावर बघतो जेवतोय का तो पण? किती का? 4-5 आहे. तो बघ तो बाहेर दिसला तुला वरती? कुठे काय तू? ओके. सो आता आम्ही बायोलॉजिकल पार्क बघितला, काही जास्त बघितला नाही. आम्ही फोटो काढले ना, जेंट्स लोक गेलेले आणि आम्ही इकडेच थांबलो. आता आम्ही एक्झिट करतोय, इथून निघतो आणि इथून आता आम्ही जातोय सज्जनगडला. सो इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की वरती जाण्यासाठी सज्जनगडला इथून गाडी करावी लागते. सो आम्ही इथूनच गाडी केली. सो आपल्या गाडीने आपण जाऊ शकतो, बट त्याची एक्स्ट्रा कॉस्ट आहे आणि जरा जास्त कॉस्ट आहे. सो त्यांच्या गाड्यांनी गेलेलं परवडतं आणि आम्ही असंही गाडीने नाही आलेलो. सो त्यांच्या गाड्यांनी आम्ही वरती गेलेलो. मनवा आता पोहोचलोय सज्जनगडला. खूप उंचावर होता. अभी 9 जगह और कवर करना है.
सो ह्या फोर्टला खूप सारे हिंदी मूवीज आणि शूट झालेले आहेत. ये जवानी है दिवानीमधला जो सनसेटचा पॉईंटचा शूट होता तोही इथूनच घेतलेला त्यांनी. सो खूप सुंदर होता आणि व्ह्यू खूप सुंदर होता. आणि आम्ही जसं की हिवाळ्यात आलेलो होतो त्यामुळे आम्हाला खूप छान व्ह्यू भेटला इथला. तर तुम्ही याल तर संध्याकाळच्या वेळेला या सनसेटच्या टायमाला. आम्ही तर दुपारी गेलेलो त्यामुळे काही इतकं हे नाही, पण सनसेटच्या टायमाला आलं तर अजून छान दिसेल. कसा करतो का स्नेक, कसा करतो? काय तिथं मनू इकडे ये. काय फोटो निघतोय. इकडे बघा मनवाचे पप्पा, समोर बघा. पकड पकड बोराला जा लवकर. चलो चला मनवा प्रिशा. लिव्हिंग फुटलं का? सो त्यानंतर आता आम्ही इथं आलेलो आहे कर्णीमाता टेम्पलला. सो जास्त विशेष मला या मंदिराचं माहिती नाही, बट इथून जो व्ह्यू दिसतो तो खूप सुंदर दिसतो, कारण इथून पूर्ण उदयपूर दिसतं आणि रोपवे आहे त्यामुळे अजून एक स्पॉट होऊन जातो टुरिस्ट म्हणून आम्ही इथं आलेलो. सो नेक्स्ट आता आम्ही पोहोचलो आहे सहेलियों की बारी. तर हे विशेष आहे की इथल्या राजाने हे त्यांच्या बायकांसाठी बनवलेलं एक मोठं गार्डन आहे. सो चला बघूया. चला लास्ट पॉइंट नाही आहे अजून, घेऊन जाईल ना कुठं. आता असंच दिसणार आहे तुला फाउंटेन. चल पाय अडकून पडू नको म्हणजे झालं. लाव हात लाव हळूहळू. So we are here in Sahel. Chalo, beautiful place. Just see ya. अरे आता मध्ये नको परत नको जाऊ. सो तिकडं मजा केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आता आम्ही आलो वॅक्स म्युझियम, त्यानंतर हंटेड हाऊस पाहिलं आणि मग आम्ही मिरन म्युझियमला पण गेलो. चला बघूया काय काय होतं इकडं, काय आहे फ्रेंड सोबत. रोबो चलो जाओ. मला खूप आवडेल बरं, मामाचं फेवरेट कार्टून आहे मिस्टर बीन. जाती
बंद झालं आपण लॉक झालं उलटे 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 इकडे 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 चला ना. असं आहे का? नाही ते पण लॉक आहे उलटे. हो हो घरी जाऊ दे रे. चला लॉक झालो आपण लॉक झालो. म्हणून हात काढ बेटा. हो एक्झिट आहे ना, एक्झिट आहे ना. इकडनं एक्झिट आहे का ते गेलेत ना. हा डायरेक्ट एक्झिट आहे बाप्पा. आले 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 निघालो. चला अगं थांब ना. डायरेक्ट वेगळं झालं. आहे ना म्हणा. वा आहे ना, वा आहे ना. हा, शामू फोटो काढ. सो आता आहे सनसेटचा पॉईंट आणि आम्ही आलोय फतेसागर लेकला. तर खूप सुंदर व्ह्यू आहे इथला. काय नाही ते मंदिर आहे. हा मंदिर आहे, मंदिर आहे. मनवा असं मुंबईला राहायचंय मस्त वाटतंय ना. तरी पण इथे बसायला जावं मुंबईला बसायला तुला करायचं. मरीन ड्राईव्ह हा बरेच बीच आहे मुंबईला. मध्ये घे बेटा पाय. सो आम्ही आलो आता हॉटेलला. बराच वेळ झाला तो आता आम्ही आलोय जेवायला वरती आमच्या हॉटेलच्या. सो काही व्ह्यू आहे हॉटेलचा. हे समोर आहे जे दिसतंय ते सिटी पॅलेस आहे. आणि हा पिचोला लेक आहे जो दिसतोय. नाईस ना, सो नाईस. थंडी वाजते ना. सो ह्या नोटवर मी माझा डे 1 उदयपूरचा इथंच एंड करते. आपला पुढचा व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.